देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरी जना सवे भेटी, हरी जना सवे भेटी. न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, भले संत संघष्टने. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठ्ठला. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं. तीर्थास्पदं शिवभिरैचुणुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतबालभवाब्धिपोतम्. वंदे महापुरुष ते चरणारविंदम. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर. जय गोपी चित्त चोर प्रभु. जय जय माखन चोर. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रतिपाद्य सेवेकरता निवडलेला असून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताला एक विनंती करतात की हे देवा, मला माझ्या जीवनात साधू महात्म्याची संगती घडली पाहिजे. की देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे, असे जे साधू महात्मे आहेत, असे जे प्रमावृत्तीचे सत्पुरुष आहेत ना देवा, अशा साधू महात्म्यांची संगती मला माझ्या जीवनात घडली पाहिजे. देवा, माझ्या मनाची ही तीव्र इच्छा आहे
एवढी इच्छा माझी देवा तू पूर्ण कर, कारण माझ्या या मनाची इच्छा पूर्ण करण्याकरता या ब्रह्मांडामध्ये तूच एक समर्थ आहेस की जो माझी इच्छा पूर्ण करू शकतो. कारण तुझ्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तित्रयींचा समावेश असल्यामुळे देवा माझ्या मनाची ही इच्छा आहे ती तेवढी तू पूर्ण कर. काय महाराजांची मागणी आहे तर महाराजांची इच्छा आहे माझ्या जीवनात मला संतांची संगती घडली पाहिजे. देवा एक तर संत भेटी होणं अत्यंत दुर्लभ आहे. जरी संतांची भेटी झाली तरी ते कळणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. जरी संतांची भेटी झाली, संत कोण असंत कोण हे कळालं तरी त्यांची भेटी टिकणं हे त्याही पेक्षा दुर्लभ गोष्ट आहे. महाराज संत भेटीचा योगही तुकोबाराय या ठिकाणी प्रतिपादन करतात आणि क्षेमही प्रतिपादन करतात. हरिजना सवे भेटी हे म्हणण्यात तुकोबाराय संत भेटीचा योग प्रतिपादन करतात. योग योग म्हणजे काय तर अप्राप्तस्य प्राप्तीर योग. हा जी वस्तू आपल्याला प्राप्त नसून ती प्राप्त होणं त्याला काय म्हणतात योग म्हणतात. हरिजना सवे भेटी हे म्हणण्यात तुकोबाराय संत भेटीचा योग प्रतिपादन करतात. आणि नभो अंग संग तुटी हे म्हणण्यात तुकोबाराय संत भेटीचा क्षेम प्रतिपादन करतात. देवा संत भेटीचा योग ही तुझ्या कृपेने येणार आहे. जसा योग तुझ्या कृपेने येणार आहे त्याचा क्षेमही देवा तुझ्याच कृपेने झाला पाहिजे. शेवटी तुकोबाराय बोलतात देवा माझ्या जीवनात संतांची संगती ही घडलीच पाहिजे. माझ्या जीवनात साधू महात्म्याची संगती घडली नाही तर माझं जीवन मानवी जीवन म्हणण्याच्या योग्यतेचं राहणार नाही. या मानवी जीवनाला तेव्हाच किंमत आहे महाराज हे जीवन संतांच्या संगतीत व्यतीत होतं, भगवंताच्या संगतीत व्यतीत होतं, त्याच वेळी या जीवनाला किंमत आहे. नाहीतर हे जगणं नसून कुत्र्याच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यात काही अंतर नाही. असा अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा भगवान शिवशंकरजींच्या महाशिवरात्री प्रित्यर्थ संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव बजरंगबलीच्या पवनसुत हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये दत्तात्रयांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत. आता परिहार जास्त द्यायची गरज नाही. आपण सर्व जाणतच आहोत. 4-6 दिवस झाले. एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गुणीजन टाळकरी महाराज मंडळी मृदंगाचार्य आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह होतोय हरिभक्तीपरायण योगेश महाराज, हरिभक्तीपरायण परशुरामजी महाराज, तसेच आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणाला विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताला विनंती करतात की हे देवा मला माझ्या जीवनात संतांची संगती घडली पाहिजे. का तुकोबाराय संतांची संगती मागतात हो? याचं कारण असं आहे महाराज की मानवी जीवन हे नेहमी संगती प्रिय आहे. आणि संगतीचा एक दुर्गुण असा आहे महाराज ज्याचा संग मनुष्य करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्यासारखा वागायला लागतो. संघाचा हा एवढा मोठा परिणाम आहे महाराज. श्रेष्ठाचा संघ जर आपल्या जीवनात घडला तर श्रेष्ठ गती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नको त्याचा संघ जर आपल्या जीवनात घडला तर अधोगतीला आपलं जीवन गेल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांची स्पष्ट भाषा आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी. महाराज ज्याचा संघ माणसाला घडतो तो संघ अगदी महत्वाचा आहे. उदाहरणार्थ एखाद्याला वारकऱ्याचा संघ घडला, ज्याला तो संघ घडला तो समोर नसतानाही ज्याला संघ घडला तो हरिपाठच करणार. ज्याला तंबाखू खाणाऱ्याचा संघ घडला, खाणारा बरोबर नसला तरी ज्याला तो संघ घडलाय तो खाईल ती. कळती ना भाषा? हा
तात्पर्य एवढंच आहे महाराज की ज्याचा संग मानवी जीवनात घडतो त्याची अनुपस्थिती ही माणसाला त्याच्या सवयीप्रमाणे वागायला लावते. जसा जसा आपल्या जीवनात संग घडेल तसं आपलं जीवन घडेल. यात श्रेष्ठाचा संघ आणि कनिष्ठाचा संघ आपल्याला दोन विभाग करता येतात. श्रेष्ठाचा संघ जर मानवी जीवनात घडला तर ऊर्ध्वगती झाल्याशिवाय राहत नाही. कनिष्ठाचा संघ जर आपल्या जीवनात घडला तर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. महाभारताने खूप सुंदर चिंतन केले महाराज. श्रेष्ठाचा संघ घडला काय होतं? वाल्या कोळ्याचं चरित्र आपणा सर्वांना ज्ञात आहे. वाल्या कोळी माहिती ना? पूर्वीचा रत्नाकर नावाचा दरोड्यात टाकणारा, लुटमार करणारा, खून करणारा असा जो वाल्या, त्याच्या जीवनामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला महाराज की प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांच्या जन्माच्या अगोदर समाजाच्या समोर कुणी ठेवलं तर ते वाल्मिकी ऋषीने ठेवलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. विठ्ठल तात्पर्य एवढंच आहे महाराज. नारदाचा संघ घडला, वाल्याचा कोण झाला? थोडं थोडं बोलत चाललं, जास्त नाही त्रास देणार पण थोडं. नारदाचा संघ घडला, वाल्याचा वाल्मिकी झाला. कशाचा परिणाम? संघाचा परिणाम महाराज. तात्पर्य इतकंच आहे की श्रेष्ठाचा संघ घडला, जीवन श्रेष्ठत्वाला प्राप्त झालं. तुकोबारायांनी आपल्याला उदाहरण दिलं, नको त्याच्या संगतीत मनुष्य गेल्यानंतर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांनी एक आपल्याला उदाहरण, हिरा माहिती तुम्हाला? हिरा अरे हिरा माहितीये का? गुटखा नाही विचारत मी. एवढा श्रेष्ठ असणारा हिरा की जो घणावर ठेवला असता, वरून घणाचा घाव घातला असता की जो फुटत नाही, दुभंगत नाही. एकतर आयरनीत शिरतो, नाहीतर घणात तरी शिरतो किंवा उडतो, पण फुटत नाही. एवढा पक्का असणारा हिरा देखील ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. एवढा पक्का असणारा हिरा देखील महाराज की ज्याच्यावर घणाचा घावाने देखील काही परिणाम होत नाही. एवढा पक्का असणारा हिरा देखील ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला की त्याचा काय होतो? त्याचा चुरा होतो महाराज. तुकोबारांच्या पूर्वार्धाला महत्व देण्यापेक्षा उत्तरार्धाला खूप महत्व देण्यासारखं आहे असं मला वाटतं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, नवल नाही, कुसंगे नाडला. पहा तुकोबारांची भाषा, थोडा मॉनिटरचा आवाज वाढवा. तुकोबारांची भाषा पहा महाराज. कुसंगे नाडला जीव तैसा नाही, कुसंगे नाडला माणूस तैसा नाही, कुसंगे नाडला गायक नाही, कुसंगे नाडला कीर्तनकार. पहा भाषा. कुसंगे नाडला साधू. काय भाषा आहे? साधू. अरे जे सत्पुरुष म्हणवल्या गेले, साधू म्हणवल्या गेले, अशांची वृत्ती देखील नको त्याच्या संगतीत बिघडते. तर सामान्य पुरुषाचं काय होईल महाराज? दर्या मी खसखस. आपण की झडकी पाती. जे साधू म्हणवल्या गेले, ज्यांनी पुराणांनी ज्यांचं वर्णन केलंय की जे साधू आहेत, सत्पुरुष आहेत, अशांची वृत्ती देखील नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर बिघडल्याशिवाय राहत नाही. पंचतंत्र माहिती आपल्याला. पंचतंत्रांनी याला एक सुभाषित दिलंय. असंग संग दोषेण साधो यंति विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. असंग संग दोषेण, नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं? साधो यंति विक्रियाम, साधू महात्म्याची वृत्ती देखील बदलल्याशिवाय राहत नाही. उदाहरण, दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः.
एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का महाराज. भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ भगवत भक्त कोणी नाही. भीष्माचार्यांसारखा इच्छा मरणी कोणी नाही. भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ धनुर्धारी कोणी नाही. पण भीष्माचार्यांनी देखील चोरी केली होती बरं का. आता मला सांगा, भगवत भक्ताने चोरी करावी का? भगवत भक्ताने चोरी करावी का? सामान्य माणसाचं जाऊ द्या, पण ज्यांच्या गळ्यात 4-4 माळा आहेत, मोठा गंध लावतो, कीर्तनही करतो, वारीही करतो, अशाने चोरी करावी का? अरे आपलं जाऊ द्या, भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ धनुर्धारी त्रिखंडात कोणी नाही. भीष्माचार्यांनी देखील, कोणाला सांगू नका बरं, तुम्हाला सांगतो, भीष्माचार्यांनी देखील चोरी केली होती महाराज. मान्य आहे, एकतर भक्ताने चोरी करूच नाही, केली तर दिवसा करावी की रात्री? तुम्ही माझ्यासारखे सगळे मुख्य आहात का? दिवसा करावी की रात्री? दादा पाटील कुठे गेले? इकडे बसले तुम्ही, थोडं थोडं पुढे येणार. भक्ताने एकतर चोरी करूच नाही, केली तर दिवसा करावी, कारण रात्री चोरी करणारा कोण असतो? चोर असतो महाराज. मान्य आहे, भक्ताने चोरी करू नये, केली तर दिवसा करावी. चोरलं तर काय चोरावं? सोनं नाणं पैसे काय असेल ते. महाराज भीष्माचार्यांनी विराटाच्या घरी रात्री जाऊन चोरी केली आणि एक नाही तर कोट्यावधी गायींची भीष्माचार्यांनी चोरी केली होती. मग जर भीष्माचार्य श्रेष्ठ भगवत भक्त होते तरी देखील त्यांनी गायींची चोरी केली. परिणाम कशाचा झाला? दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोहरणे गतः. दुर्योधनाच्या संगतीमुळे महाराज भीष्माचार्यांसारखा साधू महात्मा देखील त्याची वृत्ती बदलल्याशिवाय राहिले नाही. तात्पर्य एवढंच आहे की असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोहरणे गतः. पंचतंत्राने त्याला आणखी एक खूप सुंदर गोष्ट दिली खाली. कथा आहे, कदाचित आपण ऐकली असेल, नसेल ऐकली, पण तरी देखील सांगतो. एकदा काय झालं, एका अरण्यात एक कावळा आणि एक राजहंस या दोघांची झाली मैत्री. आता आपल्याला माहिती आहे, राजहंस जो मानस सरोवरावर राहतो, जो अत्यंत शुभ आहे, जो मोत्याचा चारा खातो, ज्याला कोणत्याच प्रकारची घाण अजिबातच आवडत नाही, असा श्रेष्ठ असणारा राजहंस, आणि कावळा आपला आतून बाहेरून काळा असणारा. कळालं ना तुम्हाला? आतून बाहेरून असणारा कावळा, या दोघांची झाली मैत्री. एके दिवशी अरण्यातील एका झाडाच्या फांदीवर ते दोघ जण बसले आणि त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती. काय चर्चा सुरू होती? आता मोदीचं सरकार येणार की, अशी काहीतरी चर्चा. माझ्यापेक्षा ते तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. अशी काहीतरी झाडावरच्या फांदीवर दोघांची चर्चा सुरू होती. दैवयोगाने त्याच नगरीतला राजा शिकार करण्याकरता अरण्यात आला. थकला भागला शिनला, झाडाची सावली पाहिली म्हणून झाडाखाली आला आणि राजाला वाटले इथं आपण जरा पडावं, म्हणून राजा लवणला आणि राजा झोपी गेला. किती वेळ झाला हे राजाच्या लक्षात आलं नाही. वरती या दोघांची चर्चा सुरूच होती. वेळ होता 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 दिवस मावळतीला निघाला. एवढ्या अवकाशात एक सूर्याचा किरण 2 फांद्यांच्या मधून राजाच्या डोळ्यावर चमकायला लागला आणि राजाची झोप चावळली, राजाची झोप मोडली. तुमच्या भाषेत राजाची झोप मोडली. हे वरती बसलेल्या कोणी पाहिलं? कोणी पाहिलं? कावळा चांगले पाहत नसतो महाराज. हे वरती बसलेल्या राजहंसाने पाहिलं. राजहंसाला वाटलं, अरे हा आपल्या नगरीचा राजा आहे, याच्याच तर आश्रयाने आपण या ठिकाणी वास्तव्य करत आहोत, तर मग याला सुख प्राप्त करून देणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. म्हणून राजहंसाने ज्या 2 फांद्यांच्या मधून सूर्याचा किरण चमकत होता त्या फांदीवर आपले 2 पंख पसरले, राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली. राजा परत झोपी गेला. लक्षपूर्वक आहे का? राजहंसाने पंख पसरले, सावली निर्माण झाली, राजा परत झोपी गेला. पण एवढ्या अवकाशात शेजारी बसलेल्या कावळ्याने बसल्या ठिकाणाहूनच राजेसाहेबांना गंध लावला. कोण कोण जागा आहे तिकडं? भिंतीला टेकून कोण बसलंय? हा, गंध लावला. कळाला का रे तुम्हाला? कळाला ना?
घाण टाकली महाराज राजाच्या अंगावर बसलेल्या कावळ्याने. राजाची झोप मोडली. उठून पाहतोय तर अरे घाण, मी या नगरीचा राजा असताना माझ्या अंगावर घाण टाकण्याचं धाडस कुणी केलं? वरती पाहतो तोपर्यंत ज्याने हा कार्यक्रम राबवला होता, वर पाहतो तोपर्यंत ज्याने हा कार्यक्रम केला होता तो कावळा उडून गेला आणि पंख पसरून बसलेला कोण दिसला? राजहंस दिसला महाराज. चिडलेला राजा धनुष्य घेतलं, बाण सोडला, मेला राजहंस. काय पाहता? मला सांगा, स्वतः ऊन सहन करून राजाला सावली निर्माण करून देण्याची ज्याची साधू वृत्ती आहे, अशा साधू वृत्तीचा राजहंस देखील त्याला बाणांच्या टोकांनी मरावं लागलं. कारण 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 संगती नाही, कुसंगती. एवढा श्रेष्ठ असणारा देखील राजहंस महाराज त्याला बाणांच्या टोकांनी मरावं लागलं फक्त कावळ्याची संगती. बरं, आपल्याही अवतीभोवती असे बरेच कावळे बसलेले आहेत म्हणजे नाही तर समोरच्याला शेजारच्याला म्हणाला हाच कावळा आहे की काय, असं काही करू नका. अवतीभोवती म्हणजे समाजात फिरत असताना बरेच असे कावळे आपल्याला पाहायला मिळतात. पण अशांची जर संगती केली तर अधोगती आपल्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तात्पर्य एवढंच आहे की नको त्याच्या संगतीत मनुष्य जर गेला तर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि श्रेष्ठाच्या संगतीत जर मनुष्य गेला तर ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग श्रेष्ठ तरी कोण? श्रेष्ठ दोनच आहेत महाराज. एक आहे भगवंत आणि दुसरे आहेत संत. पण एक वेळ भगवंताची भेटी होईल महाराज, पण संतांची भेट होणं ज्याचा कंटाळा त्याचा. बरं झालं आज पाऊस तरी नाही आला, नाहीतर लोकांना सांगायला झालं होतं. एक तर अगोदरच लोकांना कीर्तनाची हौस आणि त्यात आला विचारायचंच काम नाही महाराज. काय सांगत होतो? कीर्तन. बर, अरे नेवासा तालुक्यातल्या श्रोत्यांनाही उत्तर शोभत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगत होतो महाराज, श्रेष्ठाचा संघ जर आपल्या जीवनात घडला तर ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नको त्याचा संघ जर आपल्या जीवनात घडला तर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. माहिती आहे आपल्याला, हे लोखंड जर मातीच्या संगतीत गेलं तर याची काय होते? माती झाल्याशिवाय राहत नाही. हेच लोखंड जर परिसाच्या संगतीत गेलं तर काय होते महाराजाचं? सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बऱ्याच मातींनी बऱ्याच लोखंडाला मातीत घातलंय बरं का. आपलं लोखंडाने जरा सावध राहा. कुणाच्या संगतीत राहायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. तात्पर्य एवढंच आहे की श्रेष्ठाचा संघ आपल्या जीवनात घडला पाहिजे. श्रेष्ठ आहे भगवंत, श्रेष्ठ आहे संत. भगवंताचा संघ आपल्याला होऊ शकत नाही कारण तो निर्गुण निराकार आहे. त्यापेक्षा संतांचा संघ शक्य आहे. म्हणून तुकोबाराय भगवंताला एक विनंती करतात, देवा संत कोण असंत कोण मला नाही रे कळत, मला साधूंची संगती तू घडून दे, तुला कळतं. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. देव बसे चित्ते 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 देव बसे चित्ते
संतांची संगती आपल्या जीवनात घडली पाहिजे. म्हणून तुकोबाराय भगवंताला विनंती करतात, देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संतांची संगती आपल्या जीवनात घडली पाहिजे महाराज. का संतांची संगती आपल्या जीवनात घडली पाहिजे त्याच्याकरता सांगतो. वर पहा, व्यावहारिक जीवन जगत असताना 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. लक्षपूर्वक आहे का? व्यावहारिक जीवन जगत असताना एक गोष्ट अत्यंत ग्राह्य असते, एक गोष्ट अत्यंत त्याज्य असते आणि एक गोष्ट उपेक्षा असते. ज्याला जीवन जगायचंय त्याने पाणी पिलंच पाहिजे की काही दुसरं करून चालतं? पाणी प्यावंच लागतं. अन्न खाऊन चालतं की त्याचा वास घेऊन चालतो? अन्न पाहून चालत नाही, अन्न खाऊन चालत. म्हणजे तुम्ही जागे याचा अर्थ. पाण्याचा वास घेऊन चालत नाही, अन्नाचा वास घेऊन चालत नाही, पाणी पाहून चालत नाही महाराज. ज्याला जीवन जगावं असं वाटतं त्याने श्वास घेतला तर चालतो की घ्यावाच लागतो? घ्यावाच लागतो. मग कधी अमावस्या पौर्णिमा की सोमवार मंगळवार कधी घ्यावा लागतो रे पोरांनो? आमचे शिरेगावचे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं. चला, आनंद आहे. गीताराम बाबा, गोविंद महाराज, राहुल दादा सगळे पोरं आहेत. शिरेगावमध्ये त्यांचा मृदंगाचा क्लास चालतो आठवड्यातून 1 दिवस. 5-6 महिन्यापासून चांगली मंडळी आहेत. 30-35 पोरं आहेत. बरं चला, विषयांतर लांबतंय. मी सांगत होतो, ज्याला जीवन जगावं असं वाटतं त्याने श्वास घेतला पाहिजे की घेतलाच पाहिजे? घेतलाच पाहिजे महाराज. पाणी पाहून चालत नाही, ते प्यावंच लागतं. जर पाणी पाहून चालत असतं तर मोर्चे भानगडी कशा करता? धरण सुद्धा बांधायची गरज. महाराज सांगतात ना, एका ठिकाणी सांगतात, पाणी जर पाहून चालत असतं तर प्रत्येक घरोघरी साठवून ठेवायची गरज काय? देखोनिया जीवन जरी जाय तहान, तरी काहे साठवण घरोघरी. देखोनिया जीवन जरी जाय तहान, तरी काहे साठवण घरोघरी. महाराज, पाणी पाहून चालत नाही, ते प्यावंच लागतं. अन्न खावं लागतं की त्याचा वास घेऊन चालतं? त्याला पाहिलं नाही का तुम्ही कधी? इकडे बघा बाबांनो, तुमच्यासाठी मी आतडे कातडे आणतोय. इकडे बघा माझ्याकडे. अन्न खावं लागतं की खावंच लागतं? का त्याचा वास घेऊन चालतो? वास घेऊन चालत नाही ते बरं आहे महाराज. नाहीतर मग नवरा म्हटला असता, आज काय स्वयंपाक करू? नको, आज प्रकाशच्या हॉटेल समोर गेलो, भरपूर भजनचा वास घेतला, आता पोट भरलंय, आता काय स्वयंपाक? तुकोबाराय बोलतात, मी माझ्या पद्धतीचं काही सांगत नाही बरं. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काहे पाक घरोघरी. अन्नाच्या परिमळे अन्नाचा वास घेऊन भूक जात नाही, ते खावंच लागतं महाराज. ज्याला जीवन जगावं असं वाटत असतं त्याने त्याच्या जीवनात पाणीही त्याने पिलंच पाहिजे, अन्नही खाल्लंच पाहिजे आणि श्वास देखील घेतलाच पाहिजे. व्यावहारिक जीवन जगत असताना अन्न, पाणी आणि श्वास हे आपल्या जीवनातला अगदी काय आहे? ग्राह्य आहे. ग्राह्य म्हणजे जे घेतलंच पाहिजे किंवा घ्यावंच लागतं त्याला म्हणतात ग्राह्य. एक असतं त्याज्य. त्याज्य कशाला म्हणतात माहिती का? कीर्तन चालू असताना एखादा मुलगा जर पखवाज आणून देण्याकरता उठला तर कीर्तन ऐकायचं सोडून त्याच्याकडे पाहणं, याला म्हणतात त्याज्य. डिम लाईट नाही ना? अरे त्याज्य कशाला म्हणतात की जे कधीही घ्यायचं नाही. ज्याला जीवन जगावं असं वाटतं त्याने अन्न, पाणी आणि श्वास घेतलाच पाहिजे. त्याच पद्धतीने ज्याला जीवन जगावं असं वाटतं त्याने त्याच्या जीवनात विष हे घेतलंच पाहिजे. काय केलं पाहिजे? टाकलंच पाहिजे महाराज. विष खाणे नागवे, जळत घरी न रिघवे, व्याघ्रा विवरा न करवे, वस्ती जेवी. महाराज, ज्याला जीवन जगावं असं वाटतं
त्याने त्याच्या जीवनात विष हे काय केलं पाहिजे उद्धव बाबा? टाकलंच पाहिजे. काय होतं विष घेतल्यानंतर? मनुष्य अनुभव नाही ना? श्रेष्ठ मंडळी आहेत महाराज, आपलं खरोखर भाग्य आहे. मी तर असं म्हणतो, एक तर ज्याचा जन्म भारतात झाला तो खरोखर धन्य आहे. भारतापेक्षा ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला तोही खरोखर धन्य आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराज. त्याच्याही पलीकडे नगर जिल्ह्यात ज्याचा जन्म झाला आणि त्याच्याही पलीकडे नेवासा तालुक्यात ज्याचा जन्म झाला त्याच्या भाग्याला सीमा नाही. रात्री महाराजांनी सांगितलं, अभक्त असतो, पापी असतो, त्याला जन्म कुठे असतो? जिकडे पावसाळ्यात देखील पाऊस नाही, गवत देखील आपलं ज्या अर्थी आपलं सगळं सुजलाम सुफलाम आहे, पाऊस न पडताही नदीला पूर आला, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? उगमावरती पाऊस झाला. ज्या अर्थी नदीला पाणी आलं त्या अर्थी उगमावरती पाऊस झाला. अशी काय करावी लागते? उपपत्ती करावी लागते. अनुमान तसं करावं लागतं. त्याच पद्धतीने नेवासा तालुक्यात आपणा सर्वांचा जन्म झालाय, त्या अर्थी नक्कीच आपल्या उगमावरती पुण्याचा पाऊस झालेला आहे महाराज. आपण खरोखर भाग्यवान आहोत. सर्वांच्या चरणाला मी विनम्र भावाने अभिवादन करतो. कारण आम्ही जरी या ठिकाणी उभे असलो महाराज, तर याचं एकमेव कारण असं आहे, एक सद्भक्त किंवा एक सुपुत्र जन्माला येण्याकरता कोणाच्या पुण्याची गरज असते? मी तुम्हाला अगोदर सांगतो. एक सत्पुत्र जन्माला येण्याकरता पूर्ण गावाचं अगोदर पुण्य लागतं. काय? पूर्ण गावाचं अगोदर पुण्य लागतं, नंतर त्याच्या आई वडिलांचं पुण्य लागतं आणि नंतर त्याचं स्वतःच तर लागतच लागतं. पण यात प्रथम क्रमांक आहे तो गावाच्या पुण्याईचा. म्हणून आम्ही जरी या सत्पुत्र आहे असं मला म्हणायचं नाही. नाहीतर तुम्ही म्हणा स्वतःला सत्पुत्र म्हणून घेतो, असं नाही. पण ज्या अर्थी इथं राहून उभा राहतो, जी सगळी पुण्याई आहे ती आपल्याच कृपेची आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडस विषयांतर झालं आपल्याकडून बाबांमुळे. चला जाऊ द्या. विष खाल्ल्यावर काय होतं? मनुष्य मरतो. ज्याला जीवन जगावं असं वाटतं त्याने त्याच्या जीवनात विष हे टाकलंच पाहिजे महाराज. याला त्याज्य म्हणतात. आपण काय पाहिलं? अन्न पाणी श्वास हे आपल्या जीवनातलं काय आहे? ग्राह्य आहे. विष आपल्या जीवनात काय आहे? त्याज्य आहे. आणि या दोन गोष्टींच्या मध्ये एक असतं, त्याला म्हणतात उपेक्ष. काय? उपेक्ष, की जे असलं तरी ठीक आणि नसलं तरी ठीक. चहा, कॉफी, बिडी, काडी, तंबाखू, कोको कोला, सेवन ही माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे महाराज. हे घेतलं तरी ठीक आणि नाही घेतलं तरी त्याच्या वाचून जीवन अडतंय असं काही नाही. बरोबर ना? चहा घेतला म्हणजे खूप पाप होता असंही काही नाही, आणि नाही घेतला म्हणजे पुण्याच्या रांगाच लागतात असंही काही नाही. म्हणजे याला म्हणतात उपेक्ष. एक गोष्ट आहे उपेक्ष, एक आहे त्याज्य आणि एक आहे ग्राह्य. त्याच पद्धतीप्रमाणे परमार्थिक जीवन जगत असताना महाराज एक गोष्ट अत्यंत त्याज्य आहे. जसं व्यावहारिक जीवन जगत असताना आपण विष खाणं टाळतो, त्याच पद्धतीप्रमाणे परमार्थिक जीवन जगत असताना पाप हे टाळलं पाहिजे. ज्याप्रमाणे व्यावहारिक जीवनात विष घेतलं रे घेतलं की मनुष्य मरतोच, त्याच पद्धतीने महाराज परमार्थिक माणसाने पाप केलं रे केलं की तोही मरतोच. तुम्ही म्हणाल महाराज बरेच माळकरी माणसं आम्ही पाहिले की धाब्यावरही जातात, इकडेही जातात, हेही करतात, तेही करतात, मग ते तर मरत नाही. पण मरतो महाराज. परमार्थातला मृत्यू वेगळा आहे दादा पाटील. परमार्थातला मृत्यू वेगळा आहे. लक्षपूर्वक ऐका सांगतो. एखादा साधक जर समाधी अवस्थेत गेलेला असला, किती उच्च अवस्था आहे त्याची, समाधी अवस्थेत तो जर गेलेला असला आणि अशा काळात त्याला जर विषय वासना उत्पन्न झाली तर तो समाधीतून च्युत होतो. हा आहे परमार्थातला. नाही कळालं का तुम्हाला? सांगतो. एखादा महिन्याचा वारकरी असेल, प्रत्येक महिन्याला आळंदी पंढरीची वारी करतोय, पण त्याच्या जीवनात त्याच्याकडून जर काही पाप झालं रे झालं की महिन्याची वारी
2 महिन्यावर जाते, 2 महिन्याची वारी 4 महिन्यावर जाते, वर्षावर जाते, वर्षाची वारी 2 वर्षावर जाते आणि एके दिवशी वारी बंद पडते. हा आहे परमार्थातला. कळालं ना तुम्हाला? नाही कळालं? बरं चला. एखादा मनुष्य दररोज ज्ञानेश्वरीच्या 500 ओव्या वाचत असेल. तुम्हाला समजण्यासाठी मी परत सांगतोय बरं, लक्षपूर्वक आहे का? एखादा मनुष्य दररोज ज्ञानेश्वरीच्या 500 ओव्या वाचत असेल आणि त्याच्या जीवनात जर काही पाप घडलं महाराज, तर 500च्या 400, 400च्या 300, 300च्या 100 आणि एके दिवशी ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवतो. हा आहे परमार्थातला. कळालं का? नाही कळालं? बरं, आणखी कळवून देणं तर माझं काम आहे ना. एखादा मनुष्य काका 108 माळा जप करत असेल दररोज आणि त्याच्या जीवनात जर त्याच्याकडून काही पाप झालं, तर 108 माळ्याच्या 50, 50चा 10, 10च्या 1 आणि एक दिवस असा येतो महाराज की गळ्यातली माळच निघून जाते. याला म्हणतात परमार्थातला मृत्यू. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य इतकंच आहे महाराज, ज्याप्रमाणे व्यावहारिक जीवन जगत असताना विष जर घेतलं तर मनुष्य मरतो, त्या पद्धतीने परमार्थिक जीवन जगत असताना ज्याने ज्याच्या जीवनात पाप केलं रे केलं की पापा पुढे कुणाचीच गय नाही. महाराज स्त्री असो की पुरुष असो, मंत्री असो, महामंत्री असो, पुढारी असो नाहीतर कोणी राजकारणी असो, महाराज असो नाहीतर महाराजाचा महाराजांचा बाप काढणारे लोक. बरोबर आहे महाराज. पापाच्या बाबतीत कोणाची काही नाही महाराज. महाराज असो नाहीतर त्याचा बाप असो नाहीतर ते दोघं सोबत असो, पण सुट्टी ज्याने ज्याच्या जीवनात पाप केलं रे केलं की त्याचा मृत्यू झालाच म्हणून समजा. कोणाच्या पुढे, पापाच्या पुढे कोणाची गय नाही. ज्याप्रमाणे आपण शहरात जातो, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, चौकात चौकात ते सिग्नल असतात लावलेले. सिग्नल पडला रे पडला की गाडी जागेवर थांबतेच महाराज. आणि जो थांबणार नाही त्याचं काय होतं? मग पोलीस येतो, वा वा एक हार घ्या, नारळ घ्या, असे सिग्नल तोडत जा बरं. असं करतो का पोलीस? अरे लगेच दंडाची पावती देतो, घे दे पावती, पैसे दे. हे जसं उदाहरण आहे महाराज, उदाहरण किरकोळ आहे पण तात्पर्य बघा. ज्याप्रमाणे सिग्नल रस्त्यावरचा तुम्ही तोडला की पोलिसाची पावती तुमच्या हातात आहे, त्याच पद्धतीने तुमच्या जीवनात पाप घडलं रे घडलं, सिग्नल तोडला की यमाचा मेम तुमच्या हातातच महाराज. कुठे कुठे फटके बसतील मग मी हे सांगण्याची गरज नाही महाराज. पापा पुढे कोणाचीही गय नाही. तुकोबारांनी 2 सिग्नल आपल्या जीवनात घालून दिले बरं का. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. एका ठिकाणी महाराज बोलतात, तुले करी बलदाप परद्रव्य परणारी शांती